साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले होते। त्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या मोठी कारवाई करत अवैध हातभट्टी निर्मितीची ठिकाणे उद्ध्वस्त केली। राहुल अत्राम परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली 12 जानेवारी रोजी मौजे मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे छापा टाकण्यात आला। या कारवाईत अवैधरित्या हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारा गुळ मिश्रित रसायनयुक्त कच्चा माल, लोखंडी पिंपांच्या भट्ट्या तसेच इतर साहित्य असा एकूण 30,96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। सदर मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला। या प्रकरणी अवैध हातभट्टी तयार करणाऱ्या उद्देशाने साहित्य बाळगल्याप्रकरणी 4 सराईत हातभट्टी व्यावसायिकांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर व प्रभावी कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असा इशारा प्रशासनाने दिला आहे। ही कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभाग, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।